नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आरसीसी स्लॅबचं वजन कसं काढायचं, आरसीसी स्लॅब एक ब्रास असेल, 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 10 असेल किंवा कितीही ब्रासचा स्लॅब असेल, त्या स्लॅबचं टोटल वजन किती किलो होणार आहे, गणित कसं करायचं, कॅल्क्युलेशन कसं करायचं, या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते, तेही मराठीमध्ये। त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला माहिती जाणून घेऊया नोटबुकच्या माध्यमातून। स्लॅबचे वजन कसे काढायचे, समजा उदाहरणासाठी मित्रांनो 10 ब्रासचा स्लॅब असेल म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब, 1000 स्क्वेअर फूट स्लॅब म्हणजे 10 ब्रासचा स्लॅब। उदाहरणासाठी अशा प्रकारे स्लॅब झालेला आहे। समजा या स्लॅबची लांबी 25 फूट आहे आणि रुंदी 40 फूट आहे। अशा प्रकारे स्लॅब आहे। या स्लॅबचं टोटल स्टील असेल, स्टीलचं वजन असेल, सिमेंट असेल, खडे असेल, वाळू असेल, टोटल या स्लॅबचं वजन किती असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त 10 ब्रासच्या स्लॅबचं वजन सांगितलेलं आहे। मग तुम्हाला जे स्लॅबचं वजन काढायचं आहे तो स्लॅब 2 ब्रासचा असू द्या, 3 ब्रासचा असू द्या, 5 असू द्या किंवा कितीही ब्रासचा स्लॅब असेल तरी सुद्धा तुम्ही ते स्लॅबचं वजन काढू शकणार आहेत। अशी ट्रिक्स तुम्हाला थंब रूलच्या माध्यमातून एक अंदाजे सांगितली जाणार आहे। या स्लॅबची लांबी 25 फूट आहे आणि रुंदी 40 फूट आहे आणि थिकनेस 5 इंच आहे। आता सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला, सुरुवातीला फुटामध्ये माप दिलेलं आहे, म्हणजे लांबी 25 फूट आहे आणि रुंदी 40 फूट आहे, म्हणजे फुटामध्ये माप आहे आणि थिकनेस आपण 5 इंच धरलेलं आहे। याचं रूपांतर मीटर मध्ये करावे लागणार आहे। लांबी किती आहे, 25 फूट आहे। या 25 फुटाचं रूपांतर जर मीटर मध्ये केलं तर उत्तर किती येणार आहे, 7.65 मीटर। रुंदी 40 फूट आहे, 40 फुटाचं रूपांतर मीटर मध्ये केलं तर उत्तर किती येणार आहे, 12.192 आणि थिकनेस म्हणजे स्लॅबची जी जाड आहे ती 5 इंच आहे। 5 इंचाचं रूपांतर जर मीटर मध्ये केलं तर उत्तर किती येणार आहे, 0.127 मीटर। समजलं मित्रांनो। आता सूत्र कोणतं आहे, सुरुवातीला स्लॅबचं आपल्याला व्हॉल्यूम काढावे लागणार आहे। सूत्र आहे सिंपल, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। लांबी किती आहे, 7.162, रुंदी किती आहे, 12.192, उंची किती आहे, 0.127। हे मीटर मध्ये माप झालेलं आहे। यांचा गुणाकार करायचा आहे, सिंपल गुणाकार केल्यानंतर या स्लॅबचा आपल्याला व्हॅल्यूम मिळणार आहे। व्हॅल्यूम किती आलेला आहे, 11.79868608 म्हणजे एवढं व्हॅल्यूम आलेलं आहे। आता आरसीसी ची डेन्सिटी किती असते तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे। आरसीसी डेन्सिटी 2400 ते 2500 किलोग्रॅम क्युबिक मीटर एवढी आरसीसी ची डेन्सिटी असते। आता या स्लॅबचं व्हॅल्यूम किती आलं होतं, 11 पॉइंट एवढं आलं होतं, म्हणजे काय करायचं आहे, 11.79 याचा गुणाकार, जेवढे स्लॅबचं व्हॅल्यूम आलेलं आहे त्याचा गुणाकार आरसीसी ची डेन्सिटी आहे 2500 किलोग्राम, याचा गुणाकार करायचा आहे। सिंपल, जेवढे तुमचं स्लॅबचं व्हॅल्यूम येणार आहे त्याचा गुणाकार तुम्ही 2500 बरोबर करू शकता, म्हणजे आरसीसी डेन्सिटी असते क्युबिक मीटर मध्ये। आता याचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 29,496, म्हणजे स्लॅबचं वजन किती आलेलं आहे, या स्लॅबचं वजन आलेलं आहे 29,496 किलो। समजलं मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही स्लॅबचं वजन काढू शकता। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।